ठाणे महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 3 मध्ये मतदार यादीत मोठा घोटाळा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पदाधिकाऱ्यांची सह आयुक्तांकडे धडक. आगामी ठाणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर गंभीर चुका, विसंगती व नावांचा गोंधळ आढळून आल्याचा मुद्दा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पदाधिकाऱ्यांनी जोरदारपणे उपस्थित केला आहे. ठाण्यातील प्रभाग क्रमांक 3 मतदार यादीत प्रचंड घोळ असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या प्रतिनिधी मंडळाने माजिवडा प्रभाग समितीचे सह आयुक्त आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांची भेट घेऊन तातडीने दुरुस्तीची मागणी केली. प्रतिनिधी मंडळाने यादीतील तांत्रिक चुका, गायब झालेली नावे, एका पत्त्यावर अनेक मतदार दाखवले जाणे, मृत व्यक्तींची नावं कायम राहणे तसेच नवीन मतदारांची अनुपस्थिती अशा अनेक मुद्द्यांवर अधिकारी वर्गाचे लक्ष वेधले. पक्षानुसार या चुका निवडणुकीच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या असून योग्य दुरुस्ती न झाल्यास मतदान प्रक्रियेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. या भेटीत पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट चेतावणी दिली. चुका तातडीने दुरुस्त करा, नाहीतर आम्हालाही शिवसेना स्टाईलने उत्तर द्यावे लागेल. या वक्तव्यामुळे प्रशासकीय दुर्लक्षावर पक्ष आक्रमक होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावेळी उपशहर प्रमुख संतोष शिर्के, विभाग प्रमुख प्रदीप पुर्णेकर, चंद्रकांत केसरे, शाखा प्रमुख सागर ढवळे, संजय जाधव, उपविभाग प्रमुख शशिकांत आमरे, वेताळ, दीपक कनोजिया, विजय जोशी, आयुष घोडेकर, महिला विभाग संघटक ज्योती कदम, शाखा संघटक अनिता हिलाल, उपशाखा संघटक शबाना मुलानी, मंगल कोळेकर या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे निवडणूक अधिकाऱ्यांच्या समोर दस्तऐवज, यादीतील नोंदी आणि तक्रारींचे पुरावे सादर केले. ठाणे महापालिकेची निवडणूक आधीच रंगतदार होण्याची चिन्हे दिसत असताना मतदार यादीतील या घोटाळ्याच्या आरोपामुळे राजकीय वातावरण आणखी तंग झाले आहे. यादीतील दुरुस्ती न झाल्यास निवडणुकीपूर्व संघर्ष तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. हे बघा, एकंदरीत ठाणे महानगरपालिकेची निवडणूक जवळ आली आणि याद्यांवरचा जो घोळ आहे तो एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की मला हेच कळत नाही आहे की निवडणुकीची घाट एवढ्या लवकर का केला जातो आहे. आता मी आपल्यासमोर फक्त प्रभाग क्रमांक 3चं सांगतो आहे. असं संपूर्ण ठाणे शहरामध्ये आहे 1975 ही दुबार नावं आहेत. आता आम्ही त्यांना विनंती केली आहे की कमीत कमी ही सिंगल नावं ठेवून बाकीची नावं तुम्ही कमी करावी म्हणून. त्याच पद्धतीने आता तुम्ही दुसरं बघा इथे की 78 नावं ही प्रभागातच नाही आहेत. ही नावं ह्या आमच्या प्रभागात टाकण्यात आलेली आहेत. त्याचंही आम्ही त्यांना उत्तर मिळतं आहे, पण त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही फक्त नावं काही कमी करू शकत नाही किंवा त्याच्यामध्ये टाकू शकत नाही. आम्ही फक्त ॲड्रेस व्हेरीफाय करू शकतो. आणि 326 नावं जी विधानसभेला आमच्याकडे होती, म्हणजे प्रभाग क्रमांक 3मध्ये होती, पण आता ही 326 नावं प्रभाग क्रमांक 8मध्ये 151 यादीवरती आणि 163 यादीवरती गेलेली आहेत. त्याच्यामुळे त्यांना आम्ही विनंती केली की मॅडम ही आपण सगळी नावं पुन्हा एकदा आमच्या 8 नंबर प्रभागामध्ये आपण टाकावी. त्यांचं असं म्हणणं आहे. मी तुम्हाला पुरावे, मला एक सांगा, आता ही जी यादी आहे ही ठाणे महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेली आहे. त्याच्यावरती अशोकनगर, संभाजीनगर, निर्मलानगर असं लिहिलेलं आहे. याचा अर्थ हाच सगळ्यात मोठा पुरावा असा होतो की ही यादी शासनाची आहे, शासनाने व्हेरीफाय करून ही यादी प्रसिद्ध केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये ही ऑलरेडी कुठे राहतात हे आलेलं आहे. मग आम्ही त्यांना तेच सांगतो आहे, ते सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की हे संभाजीनगर, अशोकनगर आणि निर्मलानगर हे प्रभाग क्रमांक 3मध्ये आहे, इतर नाही आहे, इतर ठिकाणी नाही आहे. तर आपण ही आमची 326 नावं पुन्हा आमच्या प्रभाग क्रमांक 3मध्ये द्यावी. बरं, याच्यामध्ये गंमत अजून एक सांगतो की याच्यामध्ये आमचे सगळे पदाधिकारी आहेत. म्हणजे आमच्या एक मनीषा सेलार म्हणून त्या आमच्या शाखा संघटक आहेत. अंकुश जाधव जे आमचे उपशाखा प्रमुख आहेत. बरेचसे मतदार हे आमचेच आहेत आणि त्यांना प्रभाग क्रमांक 8मध्ये टाकण्यात आलेलं आहे. हे देखील तसंच आहे. युवा सगळे मतदार आहेत, 13 मतदार आहेत. या 13 मतदारांना पुन्हा एकदा तसंच केलं आहे. म्हणजे विधानसभेला हे सगळे मतदार प्रभाग क्रमांक 3मध्ये होते, पण 20/11/2025ला आता ज्या याद्या आल्या
त्या याद्यामध्ये परत हे सगळे मतदार 8 नंबरमध्ये टाकण्यात आलेले आहेत. त्यांना देखील आम्ही रिक्वेस्ट केली आहे मॅडमना की हे सगळे मतदार पुन्हा आम्हाला प्रभाग क्रमांक 3मधून टाकून देण्यात आले पाहिजेत. हे 89 नावं आहेत, 79 नावं आहेत. हे बघा, हे 20 नोव्हेंबर 2025 ही प्रसिद्ध झालेली यादी आहे. त्या यादीमध्ये ही सगळे मतदार विधानसभेला आपल्याकडे होते, म्हणजे प्रभाग क्रमांक 3मधून त्यांनी मतदान केलेलं आहे. आता पुन्हा हे सगळे प्रभाग क्रमांक 8, 4, 2 अशा ठिकाणी गेलेले आहेत. त्यांना आम्ही विनंती केली की आपण ही सगळी नावं पुन्हा एकदा प्रभाग क्रमांक 3मध्ये न्यावं. आता सगळ्यात मोठा घोळ जे काय केलेला आहे तो बघा हा आहे. 10,706 म्हणजे एका प्रभागामध्ये 10,706 नावं ॲड्रेस व्हेरीफायच होत नाही आहेत. आम्ही त्यांना म्हटलं ही नावं कुठे आहेत ही आम्हाला एकदा शोधून द्या. त्याच्यामध्ये त्यांनी काय गंमत केले बघा की हे तुम्हाला दाखवतं आहे प्राईड पार्क. हा प्राईड पार्कमध्ये 960 नावं टाकले आहेत. सुकूर गार्डनमध्ये 300 नावं टाकले आहेत. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की प्राईड पार्क हा मोठा कॉम्प्लेक्स आहे, तिथे जुनं कॉम्प्लेक्स आहे आणि आता त्याची नवीन मतदार नोंदणी केलेलं आहे. बरं, जे मतदार नवीन नोंदणी केलेली आहे त्यांचे जे वय आहे हे वय सगळे 40च्या वरती आहेत. 60-70 वर्षाचे आहेत, 69 वर्षाचे आहेत, 65 वर्षाचे आहेत, 62 वयाचे आहेत. हे मतदार आले कुठून? बरं, आले तर ठीक आहेत. आम्ही त्यांचे म्हटलं की त्यांचे घर नंबर द्या आम्हाला, तर ते घर नंबर देत ना सगळ्या ठिकाणी असं येणे गेलेलं आहे. एकाचाही घर नंबर नाही. म्हणजे 10,706 लोकांनी जे मतदार नोंद झालेले आहे एकाचाही घर क्रमांक नाही आहे. त्याचा कुठलाही ॲड्रेस व्हेरीफाय होत नाही आहे. आणि अशा पद्धतीचा सगळ्यात मोठा घोळ जो आहे तो हा येण्याचा आहे. म्हणजे एवढे मतदार जर विभाग वाईज म्हणजे प्रभाग वाईज जर हे केले तर मग आम्ही मतदान लढायचं कशाला? ही निवडणूक हवी कशाला? मला वाटतं हे सगळं सत्ताधारी आणि जे प्रस्थापित नगरसेवक आहेत घराणेशाही त्यांच्यासाठी केलं आहे का? हा आमचा एक सवाल आहे. आणि आम्ही ते विचारतो की हा नक्की काय घोळ आहे. आणि हा घोळ आम्ही त्यांनी विनंती केली, पण त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही हे व्हेरीफाय करू शकत नाही. हा अधिकार कलेक्टर नाही, म्हणजे त्यांच्याकडे आहे. तर आम्ही त्यांच्याकडे पण जाण्याचा प्रयत्न करतो आहे. आता दुसरं बघा एक आहे, हा तर माझ्याच घरी झालेला आहे. ही माझी मुलगी आहे पूजा संतोष शिर्के. हिचं बघा की प्रभाग क्रमांक 3मध्ये यादी भाग क्रमांक 99 आणि तिचा नंबर आहे 33-9-883. ही पूजा संतोष शिर्के आहे प्रभाग क्रमांक 3मध्ये. दुसरी एक पूजा संतोष शिर्के आहे प्रभाग क्रमांक 14मध्ये. तिचा हा सिरियल नंबर आहे. पण ही जी पूजा आहे तिचा वय आहे 26 आणि फोटो देखील वेगळा आहे. आणि माझी जी म्हणजे माझी मुलगीची पूजा आहे तिचा वय 28 आहे आणि तिचा फोटो देखील इथं आहे. मी त्यांना ही यादी दिली कारण महानगरपालिकेने ही प्रसिद्ध केलेली यादी आहे म्हणून मी दिली आहे. त्यांना बोललो जर पुरावे पाहिजे असतील तर आम्ही अजून देखील देऊ. अशा पद्धतीचा प्रचंड घोळ असताना देखील निवडणुकीचा घाट घातला जातो आहे. आम्हाला असं वाटतं आहे ही निवडणूक पूर्णपणे सेट करण्यात आलेली आहे आणि सत्ताधारी जे भाजप आणि शिवसेना शिंदे गट आहे यांच्या माध्यमातूनच हे सगळं सेट केलं गेलं. कसं आहे की हे जे 10,700 मतदार आहेत हे सगळं प्रस्थापित नगरसेवक आहेत. हे त्यांच्या माध्यमातून आलेत का याचा आम्ही विचारतो. आम्ही तारीख दिलेल्या आहेत कुठल्या तारखेपासूनही तुम्ही 10,000 मतदान तुम्ही टाकलेलं म्हणून, पण त्याचं देखील काही उत्तर नाही आहे. याच्या अर्थ एवढंच होतं की साधारण प्रचंड मोठा घोळ आहे आणि जवळजवळ निवडणूक हे म्हणूनच ती लोकं बोलतात की निवडणूक आम्ही जिंकणार आहोत आणि सत्ता ही आमचीच येणार आहे. आणि सरळ दिसतं कारण 10,000 एका प्रभागामध्ये जर 10,000 मतदार अशा पद्धतीने वाढवले जात असतील तर मग निवडणूक लढायची कशाला? हा सगळ्यात आमच्या समोरचा आता प्रश्न आहे. मग आता असं म्हणावं लागेल ना, जर आम्ही जर व्हेरीफाय करतो आहे किंवा त्यांचे आता BLO होते त्यांना देखील सांगता आलं नाही. त्या यादीवरचे BLO समोर आले होते त्यांना देखील त्याचा ॲड्रेस सांगता आलेला नाही. याचा अर्थ ते बोगसच आहेत. आजच्या तारखेला जर व्हेरीफाय होत नसतील तर ते मतदार बोगस आहेत असं आमचं म्हणणं आहे. नावं वगळण्यात यावी अशी का मागणी केली? 100% केलेली. पण मॅडम म्हणतात की आम्ही वगळू शकत नाही, आमच्याकडे ती पॉवर नाही, ती पॉवर कलेक्टरला आहे. त्याच्यामुळे आम्ही आता ते कलेक्टरला पण आम्ही ते निवेदन करू की आपण ही नावं वगळण्यात यावी. किंवा आम्ही त्यांना असं म्हटलं आहे की सदर नावाच्या प्रत्येक नावाचा आपण पंचनामा करावा, त्या ॲड्रेसचा पंचनामा करावा. जर ओरिजिनल मतदार असतील तर त्यांना तुम्ही नक्की ठेवा, पण जे मतदार ॲड्रेस होत नाहीत त्यांना मात्र तुम्ही काढून टाका अशी आमची मागणी आहे. आमचा जे हे आहे प्रभाग क्रमांक 3, प्रभाग क्रमांक 8, प्रभाग क्रमांक 2 इथं आमच्या इथल्या म्हणजे तिन्ही प्रभागामध्ये याद्या ठेवलेल्या आहेत. जे दुबार नावं आहेत किंवा बाकीचे आहे तिन्ही म्हणजे
प्रभाग क्रमांक 2मध्ये पण तीच नावं आहेत जी कोलशेतवरून येतात. जो तुम्ही आज नकाशा जो बनवलेला आहे तो आमचा सेंट झेवियर्स ते कापुरवडीपर्यंत संपला जातो, पण आमच्यामध्ये कोलशेत गाव, परत ब्रह्मांड हे सर्व जॉईंट केलेलं आहे. हे जॉईंट केल्यानंतर पण मागच्या वेळेला विधानसभेला आमच्या 48 याद्या होत्या. 48 याद्यांमध्ये आजच्या डेटला 78 याद्या आहेत. 78 याद्या असूनसुद्धा वोटर्स तेवढेच आहेत. मग आमचे जे 48 याद्यांमध्ये जर 55,000 वोटर्स होते, मग बाकीचे आता जर याद्या वाढलेल्या आहेत तर मग संख्या वाढायला पाहिजे. त्या वाढलेल्या नाहीत. म्हणजे आमच्या गावातले वोटर्स पण या लोकांनी कुठेतरी खाऊन घेतलेले आहेत किंवा BLO किंवा हे. आता मॅडमला विचारलं होतं मी का BLO काय काम करतो, BLOचं काम काय, पण मॅडमला काय त्यांनी डायरेक्ट कलेक्टरवरती ढकलून दिला का ते त्यांच्या इथून येतात, आमचं काही हे नाही. बोललो प्रशासनातर्फे यांची पण काहीतरी जिम्मेदारी बनते ना. आज बोललो इलेक्शन नाही तर जे 10,000 वोटर जे वाढलेले आहेत यांना बोललो असंच इलेक्शन कशाला लावत आहे. प्रशासन चालू आहे किंवा मग इलेक्शन घेऊ नका, त्यांना डिक्लेअर करा. जे पहिले जे निवडून आलेले आहेत तेच नगरसेवक राहतील. कोणी इच्छुक नाही राहणार, कोणी हे नाही राहणार. तुम्ही बोललो कायमस्वरूपी त्यांना नगरसेवक बनवून ठेवा. जर असाच होत असेल तर मग बोललो इलेक्शन लढायचा फायदा नाही. पुढची जर त्याच्यामधून आता आम्ही कलेक्टरला पण जाऊन निवेदन देणार आहे आणि त्याच्यामध्ये जर नाही झाला तर बोललो आम्ही आंदोलन करू आणि इलेक्शन पुढे ढकलण्याचं आम्ही बोललो इलेक्शन पुढे ढकलण्यासाठी आंदोलन पूर्ण महाविकास आघाडीतर्फे आम्ही करणार आहोत. मला हेच बोलायचं आहे, या लोकांना खूप घाई झाली इलेक्शन घ्यायची. आमच्या सर्वांचं हेच म्हणणं आहे, इलेक्शनची तारीख जाहीर करण्याच्या आधी तुम्ही हे जे बोगस मतदार जे ॲड केले आहेत, डिलिशन केलं आहे, ते काम लवकर व्हायला पाहिजे. बरेच असे नाव आहे आमच्या फॅमिलीमध्ये स्वतः झालेले आहे जे 30 वर्षापासून वोटिंग करतात आहे, त्यांचे नावच डिलीट करून टाकलेत, कुठेच नाव भेटत नाही आहे. मग असे लोकांना पहिले हे दुरुस्ती करणं खूप गरजेचं आहे. हे रेक्टिफाय झाल्यानंतरच इलेक्शनची तारीख वगैरे जाहीर करणं पाहिजे. आम्ही जेवढं याद्यांवर म्हणजे सगळ्यांवर काम केलं आहे, आता आम्ही इथे TMCमध्ये पण आलो आहे. मला असं वाटतं की हे जे आपण बोलतो ना डबल इंजिन, म्हणजे हे शिंदे गट आणि भाजप यांची आपण बोलतो की म्हणजे त्यांचं नगरसेवक कोण असणार आहे, काय असणार आहे, हे सगळं त्यांनी प्लॅनिंग करून उतरलेले आहेत. आणि जे इच्छुक आहेत आमच्यासारखे, आता कोणी असो, त्यांचं इथे मरण होणार आहे आणि बस.